श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, तू काहीही विचार करू नकोस. आज निर्णय नको, आज उत्तर नको. आज फक्त तुझं मन तू अलगद सोडून दे. स्वामी म्हणतात, तू खूप दिवस सगळं काही तू स्वतःच्या खांद्यावर घेतलंस. आज ते खाली ठेव. तुझी चिंता, तुझी भीती, तुझी दुःख, हे सगळं तू माझ्या चरणी ठेव. आता तू हलका हो. बाळा, तू कुणालाच सगळं सांगितलं नाहीस, कारण तुला वाटलं आपल्याला कोणी समजून घेणार नाही. परंतु स्वामी म्हणतात, तू जे बोलू शकला नाहीस ते मी ऐकलंय. तू गप्प बसलास म्हणजेच तो कमजोर, कमकुवत नाही. तू गप्प बसलास कारण तुझं मन शुद्ध आहे. बाळा, देव कधी उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळ निवडतो. तुला वाटलं इतका वेळ का लागतोय? स्वामी म्हणतात, मी तुला तयार करत होतो. कारण जे मिळणार आहे ते खूप मोठं आहे. लहान मनाला मोठं झेपत नाही. बाळा, आजपासून तुझं नशीब झोपलेलं नाही आहे. ते जागं होतंय, हळूहळू, शांतपणे. नशीब मोठा आवाज करत नाही, ते मोठा बदल घडवतं. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज हा मंत्र ऐकत तू झोपलास तर सकाळी उठल्या उठल्या तुला प्रचंड आनंदाची बातमी मिळेल. स्वामी म्हणतात, तुझं ऐकणं थांबलं तरी माझं काम थांबत नाही. झोप म्हणजे विसरणं नाही. झोप म्हणजे देवाला काम करू देणं. आजची झोप तुझ्या मनासाठीचं औषध आहे. बाळा, मी इथेच आहे. मी गेलो नाही. तू एकटा नाहीस. मी तुझ्या श्वासात आहे. मी तुझ्या शांततेत आहे. मी तुझ्या भविष्यात आहे. हा संदेश तू पुन्हा पुन्हा ऐक. प्रत्येक वेळेस तुला याचा नवीन अर्थ मिळेल. बाळा, कधी कधी असं वाटतं ना, सगळ्यांचं आयुष्य पुढं चाललंय, माझं इथंच अडकलंय. स्वामी म्हणतात, तू अडकलायस असं नाही, तर तू घडतोयस. जसं सोनं भाजल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच आयुष्यही. मी तुला तोडत नव्हतो, मी तुला घडवत होतो. थोडा वेळ लागतोय बाळा, पण जे घडतं ते कायमचं असतं. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यातनं गेले. कोणी अचानक, कोणी हळूहळू. तू सगळ्या बाबतीत स्वतःलाच दोष दिला. माझ्यातच काहीतरी कमी असेल. परंतु स्वामी सांगतायत, जे तुझ्या पुढच्या प्रवासासाठी नव्हते त्यांना मीच दूर केलं. कारण चुकीची माणसं योग्य नशिबात अडथळा ठरतात. आता जे येतील ते टिकण्यासाठी येतील. बाळा, देव कधीही घाई करत नाही, पण तो विसरतही नाही. तू वाट पाहतोयस असं नाही, तू तयार होतोयस. जेव्हा वेळ येईल तेव्हा दरवाजे आपोआप उघडतील. माणसे हळूहळू बदलतील. परिस्थिती योग्य वळण घेईल. माझी वेळ आली की सगळं काही आपोआप जुळतं. बाळा, तू मजबूत दिसतोस, परंतु मनात तुझ्या भीती आहे. भविष्याची आहे, पैशांची आहे, एकटेपणाची सुद्धा आहे. स्वामी म्हणतात, भीती असणं हे काही पाप नाही, परंतु भीतीचं जगणं आणि जगतच राहणं हे गरजेचं नाही. आज ही भीती माझ्या चरणी ठेव. मी तुला हाताला धरून पुढे नेईल. बाळा, तू झोपलास तरी चालेल. हा आवाज तुझ्या मनापर्यंत पोहोचतो. मी तुझ्या अवचेतनाशी बोलतोय. आजची रात्र तुझ्या मनासाठी उपचार ठरेल. उद्या तू उठशील तेव्हा तुला थोडं हलकं वाटेल. तुला थोडं शांत वाटेल. आणि म्हणूनच बाळा, हा मंत्र तू संपूर्ण ऐक. हा मंत्र घेऊन आम्ही तुझ्या दरवाज्यात उभे आहोत. आमचे स्वागत कर. तर मंडळी, स्वामी आपल्याला ते सर्व काही देतात जे आपल्याला हवं असतं. आपण फक्त त्यांचे संकेत ओळखायचे असतात आणि त्याप्रमाणे कृती करायची असते. आणि म्हणूनच मंडळी, संकेत म्हणून हा मंत्र तुमच्यापर्यंत स्वामी समर्थांनी पोहोचवला आहे. कृती म्हणजे हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकायचा आहे आणि आपल्या जीवनात हर्ष, उल्हास, यश, प्रगती सर्व काही आणायचं आहे. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत.
मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम भार्गवाय नमः. 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 ओम भार्गवाय नमः.
ॐ भार्गवाय नमः 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 ॐ भार्गवाय नमः
ॐ भार्गवाय नमः। 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 ॐ भार्गवाय नमः।
ओम भार्गवाय नमः. ओम भार्गवाय नमः. ओम भार्गवाय नमः. ओम भार्गवाय नमः. ओम भार्गवाय नमः.